हॅलो मित्र, कसे आहेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आमच्या दृष्टिकोन ब्लॉग्समध्ये. तर आज आपण जाणार आहोत रायडिंगला. तर प्लॅन काय अजून ठरला नाही, अर्ध्या रस्त्यामध्ये बघूया. तर चला, तर आता आपण जाऊया. आता मी मिळतो तुम्हाला डायरेक्ट सेटअपमध्ये. चला तर चला मित्रांनो, निघालेलो आहे आता. तर चला. तर मित्रांनो, माझ्यासोबत आज राज आलेला आहे. तर आज आम्ही दोघे रायडिंगला चाललेलो आहे. तर चला, प्लॅन अजून काही ठरलेला नाही, अर्ध्या रस्त्यात बघूया, नंतर ठरला की तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला डायरेक्ट वरच्या रस्त्याला मिळतो. इथे एवढं काही शूट करत राहत नाही. चला मित्रांनो, आता हायवेवर पोचलेलो आहे. तर चला मित्रांनो, आता मी आहे देवमाळी फाट्यावर आणि प्लॅन ठरलाय तो म्हणजे इकडे जायचा, कशेली पॉईंटला चाललेलो आहे आम्ही. तर मी पण आता पहिल्यांदाच जातो आहे कशेली पॉईंटला, म्हणजे सायकल घेऊन. ह्याआधी गेलो आहे पण ते गाडीवरून एकदाच गेलो, आता ही दुसरी खेप असेल माझी. तर चला, आता तिकडे चाललेलो आहे. चला, ह्याआधी मी एक राईड केलेली होती, पहिला माझी फर्स्ट राईड बघा, तेव्हा एकटाच होतो मी. आता माझ्याबरोबर राज आहे. तर बघूया आज किती वेळ लागतो जायला, आणि रस्ता कसा आहे तो पहिला माहिती नाही. तर चांगला केलेला असू दे. तेव्हा गेलेलो होतो मी तेव्हा रस्ता खडखडीत. तर आता बघूया कसा आहे तो. चला. कॅमेरा अँगल फक्त नीट यायला हवा, बाकी जाऊ दे सगळं. तर आता आम्ही पोचलेलो आहे. कुठं रे आलेलो आपण? स्टॉप कुठला या? बुद्धवाडी, बंडवेवाडी स्टॉप जवळ आलेलो आहे. आता अजून भरपूर पुढे जायचं आहे. तर चला जाऊया आता. मित्रांनो, रस्त्यामध्ये आता ब्रेक घेतलेला आणि आता आम्ही कामतलं बघण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्हाला पण दाखवतो कामतलं. तर उन्हाळ्यात काय झालं असेल ते माहिती नाही. चला बघूया. पाणी मित्रांनो खूप गदूल आहे. 1 रुपयाचं कॉईन पण आहे, हा बघा चमकतोय, हे बघा. हे खांबतलं आहे मित्रांनो पूर्ण, हे बघा. ह्या साईडला पावसाळ्यामध्ये पोहतात आणि ह्या साईडला पोहतात आणि ह्या साईडला म्हशी येतात. हे बघा, हे इथं छोटेसं आहे. तर आता आपण रायडिंग कंटिन्यू करू. चला. चला मित्रांनो, चाललेलो आहे रायडिंग. खांबतलं आता दाखवलं तुम्हाला, पाणी जरा आटलेलं आहे ते आता बघून आपण चाललेलो आहे पुढे. चला. यस, चला.
लचका लागणार. चल चल चल. मित्रांनो, ह्या साईडलाच खाली कासार पर्याय तो कधी दाखवायला मिळला तर दाखवीन. पहिले ह्या कासार पर्यामध्ये पोवायला जायचे. इथंच ना कासार पर्यो? इथंच ना कासार पर्यो? इथंच ना कासार पर्यो? इथंच. इथे मित्रांनो खाली कासार पर्याय आहे. पहिले आता पोवायला जायचे पण खाली ना, ते खाली आहे. ती वाट गेली दिसते ना, तिथे आहे. ती खाली पोवायला जायचे पण आता बंदी घातलेली आहे, त्यामुळे जात नाही कोण. आत्ता ऊन आहे म्हणा, म्हणजे पावसाळ्यात जातात काय तिथे देवस्थान आहे वाटतं, म्हणून बंदी घातलं नाही. तर चला जाऊया. रस्त्यामध्ये मित्रांनो चढाण उताराण भरपूर आहे, त्यामुळे हालत जरा टाईटच होणार आहे. पण चला मित्रांनो, आता आम्ही गुलावाडीच्या स्पॉटला पोहोचलेलो आहे आणि इथून समोर गेल्यावर तुम्हाला तिकडे खाली छोटासा धबधबा आहे. तिकडे पावसाळ्यात म्हणजे येतात लोक, तर तुम्ही पण एकदा जाऊन बघा. तर चला, तर आता आपण रायडिंग पुढे कंप्लीट करूया. चला. चला, जागा पण सगळी घेतला नाही करून. स्पीड ब्रेकर आहे पुढे, तो उडायला होईल. ते आपल्याला होणार ना. ह्या साईडून जा जरा. स्पीड ब्रेकर माहित आहे हा, तिथे आहे बघ जरा. माहित आहे ना, तर ते रंगवलेलं असेल बघ. काहीतरी केलं नाही वाटतं बरं. काढला नाही तो, ते भरीव भरीव टाईप केला नाही. हे बघ का गेल्याने ते. चला मित्रांनो, जागा सगळी घेतली नाही बघ. त्या आतमध्ये घुसायचं आहे हा. मित्रांनो, तर आता इथपासून कशेळी स्टार्ट झाली आणि गावकडी सपली. दमायला खूप झाले मित्रांनो. हा, तर सांगतो, इथे गावकडी सपली. हा, इथे बोर्ड आहे. इथपासून गावकडी सपली आणि कशेळीला सुरुवात झाली. चला. आतमध्ये शिरूया. चला, तर इथून आतमध्ये शिरलेलो आहे आपण. कशाळीमध्ये एंटर झालेलो आहे आता. चला आता पुढे आतल्या रस्त्याने चाललेलो आहे, कारण बाहेरच्या रस्त्यातून गेलो तर कशेली बांधावर पोचू. तिथून अजून रोड आहेत भरपूर, चढण भरपूर आहे, त्यामुळे इथून घुसलेलो आहे. चला.
वाऱ्याने थांबाय होतं रे. हे काही चिरेखणी करणार आहेत की काय ते नाही. ह्या काय केलं नाही काय रे काय माहित. बिल्डिंग बांधतायत वाटतं. काय माहित काय केलं नाही आहे. तर ना ह्या साईडला काहीतरी पांढरं पांढरं केलेलं आहे. मोबाईल मध्ये दिसत असेल का काय माहित. जरा जरा तरी दिसत असेल. ते काहीतरी सिमेंटने केलेलं आहे का माहित नाही. ते कातल्यावर वाटतं बिल्डिंग बांधतायत वाटतं. चला करत राहतील आपलं काम. आपण रायडिंग चालवूया. चला जाऊया आतमध्ये. गावामध्ये एंटर झालेलो आहे आपण. चला शेट यार. अरे ते हे नाही घेतलं मी. काय ते हेडफोन. कशाला हेडफोनने हे झालेस ते काय ती माईक असतो ना त्याला. तो आवाज हा मी घेतला माहिती तू दाखवलंस तो हा कसला आहे तुझ्याकडे. आपण कोल्हापूरात घेतलेला तो कोल्हापुरात. हे अरे वायरलेस आहे. ते वायर जोडायला लागते. हा 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 कसं आहे ती त्याला माईक आहे. आता हा वाऱ्याचा आवाज येतोय ना तो आला नसता. हा मित्रांनो शेट यार. मित्रांनो थोड्या वाऱ्याचा आवाज येत असेल तो जरा इग्नोर करा. ते मी काय करू नाही शकत. आता विसरलो हेडफोन. तिथं हेडफोन जर लावला असता आणि त्याचा माईक असतो त्याला हेडफोनला समोर तिथे बोलायला. तो जर इथे अडकवला असता जरा वाऱ्याचा आवाज कमी आला असता. पण चला वाऱ्याचा आवाज जरा येईल जास्त. इग्नोर करावे प्लीज. चला हां जातो. तर मित्रांनो आता इथून चाललेलो आहे आतमध्ये. आपण घुसलेलो आहे. काकांना विचारलेलं त्यांनी सांगितलं की इथून आतमध्ये घुसायचं आहे. चला माहित नाही मित्रांनो नाहीतर पोचलेलो असतो. ही खाडी आहे वाटतं बघ. कारण पाणी एवढं शिरणार नाही आतमध्ये. इथून मित्रांनो इथून 2 रस्ते आलेले आहेत. कुठे जायचंय ते आता माहिती नाही पडत आहे. पण बघूया. इथे पोस्टर दिलेलं आहे त्याच्यावर काय बघूया. देवघळी बीच. हे बघ इथं वरती दिलेलं आहे. सौजन्य ग्रुप ग्रामपंचायत कशळी देव कन्या मंदिर काय कनकादित्य मंदिर देवगळी बीच. देवगळी बीच म्हणजे तेच. इथं छोटेस तळ आहे ते बघून येऊया काय कसलं आहे ते. देव आहे काय. चला मित्रांनो इथं छोटस एक तळ आहे. सायकल लावलेली आहे इथे. बघा इथे खालीच आहे. पाण्याची पातळी कमी आहे याची भरपूर. कॅमेरा मोबाईल काढूया जरा. चला मित्रांनो आलेलो इथे. इथे गणपती बाप्पा आहे. गणपती विसर्जन करतात वाटतं का माहिती नाही.
हे मासे आहेत छोटे छोटे. हे बघा असं आहे हे. इथे दिसतंय की गणपती विसर्जन करतील म्हणजे करतात. हे बघा ह्याच्यातलं पांढरं पांढरं आहे काहीतरी, ती गणपतीची मातीच असावी. चला मित्रांनो, आता तल बघून झालं आपलं. गणपतीचेच आहे कारण तिकडे माळा बेल. कॅमेरा सिंगल सेट करून घेऊया. चला इकडून जायचंय. पोस्टर वरून कळलं आहे आपल्याला कुठे जायचंय ते. तर चला जाऊया. गेअर उतरवायला लागणार आहे. चला मित्रांनो, अर्ध्या रस्त्यापर्यंत आपण पोचलेलो आहे. अजून किती लांब आहे ते मला माहिती नाही. चला, पण आजच्या रायडिंगमध्ये आपल्याला देवगळी बीचला पोचायचं आहे. काय जण कशेळी पॉईंट पण म्हणतात, देवगळी बीच पण म्हणतात. चला दमायला झाले खूप. मित्रांनो, आतमध्ये शिरलेलो आहे आता ह्या वाडीमध्ये. बघूया आता पुढे कुठे जायचं आहे ते. आज आपल्याला पोचायचंच आहे. चला चला पोचलेलोच आहे. चला मित्रांनो, आता त्या बीचला देवगळी बीच का म्हणतात ते पण तुम्हाला सांगतो. त्या स्पॉटला जाऊया आणि देवगळी का म्हणतात ते तुम्हाला सांगतो. तिथे आतमध्ये असा घळीसारखा भाग आहे, त्यामुळे तिथे देवगळी म्हणतात. आता इथून 2 वाकणं आले. कुठे जायचं आहे ते माहिती नाही. इकडे पुढे जायचं आहे. हा देवगळी बीच पोस्टरवर बघितलं की काय? हा चला. तर रस्त्यात वाकणं भरपूर आलेले आहेत, त्यामुळे हरवायला होऊ शकतं आपल्याला. चला हे अजून किती आले? हे आता कुठे जायचं? कशेली पॉइंट. चला चला जाऊया. समोर वाटतं कनकादित्य मंदिर आहे वाटतं राज, होय ना? अरे शाळा आहे ती समोर. आता ही बघितली ना समोर हे झालेले ते मंदिर ना. मंदिरात पण जायला पाहिजे. येताना जाऊया. इकडून पण 2 रस्ते आले. देवगळी बीच खाली. चला. आणि माहिती काय, वैद्य बौद्धवाडी. मला वाटलं काही तिकडं पण काय स्पॉट आहे काय. तो पण पुढच्या वेळी विजिट केलेला. होय, स्पॉट असता तर नक्की विजिट केलेला असता, पण वाडी आहे तर जाऊ दे. चला चला चल. मित्रांनो, आता थोडंच अंतर असेल आपल्याला बीचला पोचायला. चला जाऊया आता इकडे. स्पीड ब्रेकर पण मोठे मोठे आहेत.
गावात खूप आतमध्ये एंटर झालेलो आहे आम्ही. म्हणजे खूप आतमध्येच आहे हा बीच. आतमध्ये एंटर झालेलो आहे. चला. अरे यार उडालो. आडीत गेली वाटतं. घर वाटतं कोणतं तरी. चला. चला मित्रांनो, आता आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत. जरा लांब आहे पण चला पोचणार आहोत. इथून रस्ता जरा, आधी हा रस्ता जरा खराब होता, आता चांगला केला नाही आहे. पण पुढचा रस्ता काय, पुढचा रस्ता तसाच आहे वाटतं अजून. जरा व्हिडिओ शेक करणार आहे. रस्त्याची हालत वाटत नाही. रस्त्याची हालत गेली. रस्त्याची हालत गेली. चला. शेट्टी यार, हे खड्डे पण कसले आहेत ते. चढानात ते पण. इथं भरपूर जमायला झालं. चला. तर तिथं जाऊन घेऊया. बस ह्याच्यावर बस. आले आता, जवळ आहे. कातलावर आलेलं ना. मित्रांनो, आता थोड्याच वेळात पोचणार आहोत आपण. हो, इकडे बघ कसं हिरवा हिरवा आहे. त्या इकडे हिरवा कसा काय सगळा. हा मित्रांनो, पोचलेलो हाय. हा विशाल समुद्र एकदम अफाट. थांब. इथून जरा जाऊया, नंतर पुढे जाऊया. थांब, इथून जरा बघूया. खाली कसे उतरवतोस? मी पण उतरवतो मग. वारा भरपूर लागते, जास्त उतरवू नको खाली, नाही तर इथं कोचाबीचा असायच्या टायरात पटकन घुसतील. मित्रांनो, इकडे पोचलेलो आहे. समुद्र बघा, लांब लांबपर्यंत समुद्रच आहे आणि वारा भरपूर आहे. हा चला. ह्या साईडला कड्यासारखा भाग आहे, पडलो तर हेच होईल. हे बघा. चला, आता थोड्या वेळ इथे बसतो आणि मग नंतर पॉइंटला जाऊया. चला. थोड्या वेळ इथे बसूया आणि नंतर पॉइंटला जाऊया. चला, जराशी रेस्ट घेतलेली आणि आता आपण पुढे निघूया. पॉइंट मित्रांनो जवळच आहे, पण आधी जरा रेस्ट घेतलेली. नंतर तिथं आपण फिरायला, आता पर्यटक जास्त असतील काय माहीत. पण चला, तर आम्ही तर आलेलो आहे. बाकीचे नसले तरी चालतील, आपण तरी येऊया. चला. ऑफरोडिंग मित्रांनो भरपूर आहे. ऑफरोडिंग.
रत्नप्रभा पार्किंग इथं आहे, पण नेऊया पुढे जागा असेल काय. अर्ध्यावर लावायला लागणार आहे, नाही तर परत नाही नेलेली आहे वाटतं. गाडी नेलेली दिसते आहे. खाली फक्त लावायला पाहिजे, तिथे काहीतरी असू दे. अरे भाई हाय 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 लावायला आहे. कुठे लावूया. लावूया का इथे. अरे लावितच काय चालू तिथे घेऊया. चल चला मित्रांनो, आता पोचलेलो आहे आपण. जाऊया खाली आणि चेक करूया आपला स्पॉट, देवघळी बीच. चला चला मित्रांनो, आता आम्ही खाली चाललेलो आहे. तर जाण्यासाठी अशी पाकडे केलेली आहे तयार. तर चला खाली जाऊन मिळतो तुम्हाला. तर पाकडे बघा कशी आहे. तर समजा इथून पडलो तर हमखास हड्डी बिड्डी तुटेल. तर चला खालच्या स्पॉटला जाऊया, मेन स्पॉट. चला गरमी मित्रांनो खूप होत आहे. तिकडे जायला भेटेल काय नंतर बघूया, जाऊया आपण तिथे. चला मेन स्पॉटला जाऊन येऊया. हा जराशी गारवा आला. वाटतं. चला हा स्पॉट आहे, समोर स्पॉट आहे. चला जाऊया तिकडे. मित्रांनो आता इकडे पोचलेलो आहे आता आपण. हा आता मी जिथे उभा आहे तिथे पॉईंट आहे. तर वाटच इकडून नजारा भारी दिसतोय. हे बघा, पण जरा हे इथे जरा गंजलेले आहेत ते पार्ट. म्हणजे पहिलं असं असेल हे वाऱ्यामध्ये मित्रांनो मोबाईल पडू शकतो. तर मगाशी मी म्हणत होतो की देवघळी बीच, म्हणजे देवघळी बीच याला काय म्हणतात. तर इथे एक घळ आहे, म्हणजे आतमध्ये असं गुहेसारखं झालेलं आहे, त्याला घळी म्हणतात. थांबा तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही समोर घळी आहे, म्हणून ह्याला देवघळी बीच म्हणतात.
तर आता मित्रांनो आता खाली चाललेलो आहे, जरा खाली उतरून बघूया. तर मित्रांनो आता इकडे पोचलेलो आहे. तर चला, लाटा इकडून आता मोठे दिसत आहेत. तर चला गळीमध्ये जायचं बघूया. लाटांनी जर जायला दिला नाही तर जाऊया, नाहीतर राहू दे, रिक्स नको, परत काहीतरी व्हायचं. एक तर लांब आलेलो आहे. चला, लाटा तशा मोठ्याच आहेत ह्या बघा. इथपर्यंत लाट मारते आहे, ते जाऊन बघूया आता. नाही 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 वाटत आहे मित्रांनो. घळीच्या आपण आतमध्ये आलेलो आणि घळी केवढी मोठी आहे बघा. लांबनं छोटी दिसते, बाप रे, ही बघा केवढी मोठी आहे. वरती जाऊन बघूया काय हाय काय. हे बघा मित्रांनो कसा स्पॉट आहे तो. आणि हे पाखरांनी शिटून ठेवलेले आहे इथे भरपूर. हे पांढरे पांढरे स्पॉट दिसत आहेत ते. चला, हे बघा मोठं आहे भरपूर. हे रात्रीची इथे वटवागळ येत असावी असं वाटतंय मला. चला मित्रांनो आता हे पार करायचंय. समोर लाट जायची वाट बघतो आणि जाऊ दे एकदाची. चल 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 चल. झालं. चला मित्रांनो, देवगडीमध्ये आज पण आता आतमध्ये जाऊन आलेलो. रिक्स होती भरपूर, पाण्याला भरती लागली होती. चला, पाणी भरती, लाट मोठ्यानेच मारतायत. तर मित्रांनो आपली रायडिंग फायनली कंप्लीट झालेली आहे. तर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मिलो आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तेवढ्यासाठी टाटा, बाय बाय.